राम राम मंडळी, वेलकम टू आवर चॅनल अँड नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आलोय मी शॉपिंग सेंटरला, जो आमच्या इथेच घराजवळ आहे, रेवे शॉपिंग सेंटर। तर ह्या शॉपिंग सेंटरमध्ये मी तुम्हाला दाखवतोय आज एक जे काय शॉपिंग झाली, तर त्याचं शॉपिंग झाल्यानंतरचं जे बिल करायची जी प्रोसेस आहे, तर ती मी आज तुम्हाला दाखवतो। बिलिंग प्रोसेस कशी असते आणि आय थिंक स्कॅन करून जी प्रोसेस आपल्याकडे पण असेल इंडियाला, बट मला ही गोष्ट आमच्या इथे नवीन रिनोव्हेशन झालंय, तर या नवीन रिनोव्हेशन नंतरचे जो हा व्हिडिओ मी बनवतोय, तर ही प्रोसेस तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। तर बायको ऑलरेडी तिथे उभी आहे, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। हॅलो हॅलो, काय करते? बिलिंग काउंटरला जॉबला लागली। चला तर आता सुरू करूया। आता त्याच्या आधी शहाळा तर नाही मिळत इथे कोकोनट, बट पॅक्ट वाला मिळाला तर इससे काम चलाना पडेगा। तर काय काय घेतलंय दाखव। स्कॅन करताना फोन तर इथे हे असं मशीन आहे आणि इथे आपण स्टार्ट करायचं। आता हे माझं इथे स्कॅन वाला हे आहे, क्यूआर कोड आणि इथे ते मशीन, सॉरी बारकोड आहे, क्यूआर कोड नाही, बारकोड आहे। बारकोड आणि इथे स्कॅन करायचं आपल्याला। आता बघूया ते इथे काय लिहिलेलं आहे। आता मी स्कॅन केलं, स्कॅनन आइन पॅकन म्हणजे पॅक करा आणि पे करा। आता मी स्कॅन केलं तर इथे बघा लगेच कोकोनट वॉटर 4 युरो चाललं। ओके, साईडला ठेवा। नेक्स्ट आयटम परत बार बघा, स्कॅन करा। जॉबला लागली का इथे? हो, पार्ट टाइम करते मी इथे, दिवसा ऑफिस, संध्याकाळी ते। आता नेक्स्ट, आता ही जी भाजी आहे ह्याला तर काही बारकोड नाहीये, तर मग हे कसं करायचं बघूया। हे आपण ह्या ग्लासवर ठेवायचं, ओके, हां, आणि आर्टिकल जुकन म्हणजे सर्च करायचं। ते मी सर्च केलं। आता हे काय आहे ह्याच्यामध्ये बघायचं। आता ही भाजीपाला आहे, मग भाजीपालामध्ये जायचं आणि an article in Rheinland Wapcon muss von einer Mitarbeiterला बोलवा, मॅडम तुम्ही चुकीचा ऑप्शन दाबला। सांग। नेक्स्ट ह्याला करताना दाखवतो, तिने आपल्याला दाखवून दिलं कसं घेता। आमची पण पहिलीच वेळ, चुकीचा ऑप्शन सिलेक्ट झाला चुकून आमच्याकडनं। नवीन लागली जॉब, त्याच्यामुळे ट्रेनिंग चालू आहे माझी। तर आपण नेक्स्ट करूया। तर हे झालंय आपलं नेक्स्ट आयटम, आपण ट्राय करूया। आता मी घेतले बीटरूट इथे ठेवायचे, बीटरूट ठेवा। आता इथे त्याचा वेट आलाय, कितीचे बीटरूट आहे, किती किलोचे? 300 ग्रामचे बीटरूट आहे। ओके, आता ते सर्च करायचं, गेम म्युझियम मध्ये जायचं। आता ते दिसतंय का कुठं आपलं? नाही, थांब। नेक्स्ट रोटे आर मध्ये जावं लागेल। नेक्स्ट आर नेक्स्ट नाही, रोटे बीटर, म्हणजे बीटरूटला काय म्हणतात? रोटे। ओके, रोटे बीटर, बिटे दे रोटी बिटे मध्ये जा। चला, आणि मग अनपॅक्ड आहे का पॅक्ड आहे? अनपॅक्ड आहे। ओके, मग त्यांनी डायरेक्ट वेट वगैरे सगळं घेतलं, त्याचे पैसे पण लागले। बघा इथे रोटे बीटर 300 ग्रामचा आहे, त्याची प्राइस आणि टोटल हे झालंय आपलं। ओके, नेक्स्ट आइटम। नेक्स्ट अभी इसका भी वजन करना पड़ेगा। काय ते? फ्लावरची भाजी। फ्लावर 700 ग्रामचं आहे। ये म्यूज ब्लूमेनकोल। हे काय? हे किती महंग आहे? एक आहे का दोन आहे? एक आहे। हां, आता ठीक आहे, आलं ना। म्हणजे पर्स ट्यूब होतं म्हणून त्यांनी वेट वर नाही घेतलं। ओके, आणि आजचं सगळ्यात महागडं प्रोडक्ट, गरिबीवर मात करत, थायलंडचं ड्रॅगन फ्रूट ठेवूया। आर्टिकल, आता याची प्राइस पाहू आपण। याची प्राइस मध्ये येईल का रे? नाही, आय थिंक ओप्स्ट मध्ये येईल। ओप्स्ट म्हणजे काय? फ्रुट्स। आणि मग ड्रॅगन फ्रूट काय? फ्रूटच आहे ना। ड्रॅगन खाली जा, काय म्हणता ड्रॅगन फ्रूटला काय म्हणता मला पण नाही माहिती। काय म्हणता? चित्र तरी दिसते का? चित्र तुम्हाला दिसतंय का? बघा बरं का चित्र। नाही, ते महागडे म्हणून चित्र नाही टाकलं का रे? काय माहिती म्हणता, सर्च करता नाही, त्यांना बोलव ना। ड्रॅगन फ्रूट फ्री मध्ये वाटतं, हे सगळ्यात महाग होतं।
त्याच्यात पण एक इंडोनेशियाचं होतं, एक थायलंडचं होतं. थायलंडवाला 500 रुपयाला आहे, इंडोनेशियाचं तरी 300 रुपयाला आहे. आता ते चेक करताय मॅडम, मला वाटत नाही त्यांच्या ऑप्शन लिस्ट मध्ये आहे, पण बघूया. झालं का ड्रॅगन फ्रूटचं काम? हो. आता आपण बाईटर पुढे जाऊया. आपलं बिल झालंय 18 युरो. नेक्स्ट पे बॅक कार्ड आहे का तुझ्याकडे? नाही, आणलेलं नाही. ओके. मग नेक्स्ट आता हे गेले मशीनकडे. किती झाले ते मशीनवरती दिसत असेल तुमची अमाऊंट. त्या मशीनवरती अमाऊंट टाका, सॉरी कार्ड लावा. बिल जनरेट झाले. परफेक्ट. चला, माझा आजचा जॉब संपलेला आहे. भेटूया उद्या जॉब. आमचं झालंय आजचं शॉपिंग, म्हणजे जे काय आमची डेली शॉपिंग, वीकली शॉपिंग असते. तर भाज्या वगैरे घ्यायला आलो होतो. 18 युरोच्या जवळपास आम्ही वस्तू घेतलंय. पॅक करा मॅडम. आणि आता इथून बाहेर डायरेक्ट नाही जाता येणार. परत ही म्हणजे कोणी पण रँडमली घेऊन नको जायला सामान, म्हणून बाहेर हे परत आपल्याला स्कॅन करावं लागतं, तरच डोर ओपन होतं. तेव्हाच की आपण बिल भरले हे प्रूव्ह होतं. येस. तर चला जाऊया आता घरी. ते टाटा बाय बाय करूया. येस. तर आता एक्झिटच्या इथं स्कॅन कर पटकन. डोर बंद आहे, आपण बाहेर नाही जाऊ शकत डिरेक्टली सामान घेऊन. मग हे बिलवर स्कॅन करायचं, तेव्हाच ते डोर ओपन होतं आणि मग बाहेर. ओके, मला पण येऊ द्या. तर हा होता आमचा जो एक्सपिरियन्स इथल्या नवीन मशीनचा. आणि हे मशीन जे आहेत, बायकोनी सगळं बिलिंग केलंय स्वतः. बायको इथे जॉबला पण लागली आता पार्ट टाइम. नाही, मजाक करताय. तर बायकोनी केलंय सगळं बिलिंग. आता आम्ही इथून निघतो आणि भेटूया. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसं वाटलं तुम्हाला हे इथलं जर्मनीचं जे मशीन आहे ते कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा. आणि आपल्या इंडियामध्ये कुठे तुम्हाला आहे की नाही हे पण नक्की सांगा. आय गेस इकियाला आहे हे, पण इकिया सोडून मी अजून कुठे पाहिलेलं नाही इंडियामध्ये का? ओके, ठीक आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र.